नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज वाटाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी बनवलेल्या आहेत। आज नवीन रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे वाटाण्याच्या वड्या। चला तर मग वाटाणे स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळायला ठेवलेली आहे। त्यानंतर एक मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये वाटाणे घेणार आहोत आणि आपल्याला तिखटेप्रमाणे आपण मिरच्या टाकून घेणार आहोत। मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण खूप सारा घ्यायचा आहे, अद्रक, त्यानंतर मीठ चवीनुसार आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व एकत्र करून दरदरा असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहेत। कोथिंबीर एक मूठ भरून घेतलेली आहे आपण आणि अशा पद्धतीने आपलं वाटून झालेलं आहे। त्यानंतर आपण हे पीठ टाकणार आहोत, बेसन पीठ टाकणार आहोत, तांदळाचं पीठ। पिठांचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर मग वाटाण्याचा फ्लेवर लागत नाही। हे बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मीठ, तीळ टाकणार आहोत, हळद, धने जिरे पावडर, ओवा, हे सर्व एकत्र आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि एकत्र करून घ्यायचं आहे छानपैकी। हे बघा अशा पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही, कारण याच्यामध्ये वाटाण्याला खूप पाणी असतं। कोथिंबीर पण टाकल्यामुळे काही पाण्याचा वापर केला नाही तरी चालतो। हे बघा अशा पद्धतीने आपण कोथिंबीरीच्या वड्या करतो तशा पद्धतीने वळकुट्या करून घेतलेल्या आहे। तुम्ही थापूनही करू शकता। पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यानंतर आपण हे वड्या अशा वाफळून घेणार आहोत। याला 15 ते 20 मिनिटं लागतात कमीत कमी। आणि अशा पद्धतीने आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत। आपण थंड झाल्यावरती आपण कट करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने झालेले आहेत आणि थंड करून घेतलेले आहेत मी एकदम। आणि त्यानंतर आपण असे छान वड्या कापून घेऊया आणि त्यानंतर तेल टाकून त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने खूप छान कलर येतो आणि खूप कुरकुरीत आणि खूप टेस्टी होतात आणि सोपी रेसिपी आहे एकदम। जास्त वेळही लागत नाही त्याला आणि वाटाण्याचा एक वेगळा प्रकारही होऊन जातो, छान टेस्ट लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की माझ्या ही जर रेसिपी करून बघा। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।